पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज हा काही कुठला आजार नव्हे. शी शुड स्टँड अप फॉर हरसेल्फ. मला काही बदल जाणवत आहेत तर ते बोलून दाखवणं हे आवश्यक आहे. प्रॅक्टिस करताना अगदी पॅरिस सारख्या देशामध्येही आम्ही हे पाहिलेलं आहे. तिथे बाहेर एम वर्ड किंवा हश हश वर्ड अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जातं. मेनोपॉजवर आयुर्वेद काय म्हणतो? अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातः दृष्टीप्रसाद पुष्टी आयुः स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत. रिसेट विथ ग्रेस असं आपण ह्याला निश्चित म्हणू शकतो आणि ते नक्की पॉसिबल आहे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज. या विषयावर आपल्याबरोबर बोलणार आहेत डॉक्टर विनीता बेंडाळे. त्या गेली 30 वर्ष आयुर्वेद आणि पंचकर्मा याची तत्त्व वापरून स्त्रीरोग शास्त्रात काम करतात. त्यामुळे त्यांनी बरंच संशोधन केलेलं आहे आणि नॅचरल आणि सस्टेनेबल थेरपीज वापरून स्त्रियांचे आजार कसे हँडल करायचे याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं मेनोपॉज बद्दल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार शक्ती. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल प्रथम आभार. थँक्यू. आपण सुरू करूया. हो निश्चित. सो मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? जनरली मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणं इतपत माहिती ही सगळ्यांना असते. पण ते बंद का होते हे समजून घेण्यासाठी मुळात पाळी सुरू का होते, ती प्रक्रिया काय आहे हे जर समजून घेतलं तर ते अधिक योग्य राहील किंवा ते समजायला सोपं जाईल. असे तर ज्यावेळेला एखादी मुलगी जन्माला येते ना त्यावेळेला तिच्यामध्ये ती स्त्रीबीजांचा साठा ही जन्मतः घेऊन येते. ती एकदा जन्माला आल्यावर त्याची निर्मिती ही पुन्हा पुन्हा होत नसते. म्हणजे काय तर तिच्या ओव्हरीज मध्ये ओवम म्हणजे स्त्रीबीजांचा साठा हा एक ठराविक काही लाखांमध्ये तो असतो. मग साधारण 12व्या-13व्या वर्षी तिची ज्या वेळेला पाळी सुरू होते त्यावेळेला एक ओव्युलेशनची प्रक्रिया ही सुरू होत असते. म्हणजे एक साधारण हे जे काही स्त्री बीज आहे हे मी म्हटलं तर स्त्री बीजाची सुद्धा एक रचना असते. म्हणजे एखादं बी आणि त्याच्यावर एक कवरिंग कोश असेल. आता उदाहरण घ्यायचं समजायचं झालं तर आपण जर बदाम हा डोळ्यासमोर आणला तर तो बदाम कसा एका कवरिंग मध्ये असतो, राईट, आणि आत ती बी असते. तर एक समजण्यासाठी म्हणून आत ओवम आणि वर फॉलिकल अशा स्वरूपाची ती रचना असते. मग साधारण दर महिन्याला एक 4 ते 5 फॉलिकल्स हे मॅच्युअर व्हायला लागतात आणि पाळीच्या साधारण 12व्या किंवा 14व्या दिवशी ते रप्चर होतं, फुटतं आणि त्यातून ते असणारं स्त्री बीज हे रिलीज होतं. याला ओव्युलेशन असं म्हणतात. मग ही प्रक्रिया ज्या वेळेला होते त्या काळामध्ये जर पुरुष बीजाचा संपर्क आला तर गर्भधारणा राहू शकते, म्हणजे कन्सेप्शन होऊ शकतं. आणि जर तसं नाही झालं तर पुढच्या साधारण 1-2 आठवड्यामध्ये पिरियड्स येतात. तर ही जी प्रक्रिया आहे ना साधारण जी 12व्या-13व्या वर्षी सुरू होते ही पुढे तिच्या मेनोपॉज पर्यंत ही कंटिन्युअस राहते. त्याच्यात खंड पडतो, पण तो कधी पडतो की ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते किंवा जो पोस्टनेटल पिरियड असतो त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर एक साधारण काही महिने ते वर्षभर पिरियड्स येत नाहीत, काही मोठी आजारपणं झाली तरी सुद्धा या प्रक्रियेत खंड पडतो. अन्यथा काय होतं की जे आपण पाहिलं की एक ती ठराविक साठा घेऊन आलेली असते. मग ह्या 12व्या-13व्या वर्षी ही प्रक्रिया जी सुरू होते तो साठा हा कंटिन्युअसली खर्ची पडत असतो. मग कुठेतरी एक काळ असा येणार आहे की तो साठा हा संपणार आहे आणि मग ओव्युलेशन होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पिरियड्स येत नाहीत. असं जरी असलं ना तरी सुद्धा ते काही एकदम होणारी प्रक्रिया नाहीये. आपल्याला एक व्यवहारामध्ये माहिती असतं की काही जणांचे पिरियड्स हे साधारण 2-3 महिन्यांनी येतात, नंतर शेवटी किंवा 2-3 आठवड्यांनीही येतात. असा जो काही बदल होत होत एक काळ असा असतो की सलग 12 महिने तिला पिरियड्स येत नाहीत. अँड दॅट 13th मंथ तो जो पहिला दिवस असतो त्या 13व्या महिन्याचा त्या दिवशी ऑफिशियली तिचा मेनोपॉज झाला असं म्हणता येतं. म्हणजे हे बॅक कॅल्क्युलेशन आहे. 12 महिने सलग पिरियड्स न येणं
म्हणजे एक्झाम्पल, आता आपण 1 जानेवारी 26ला एखाद्या बाईचे पिरियड्स आले आणि या वर्षभरात पिरियड्स आलेच नाहीत, मग 1 जानेवारी 27ला आपण म्हणू शकतो की आता तिचा मेनोपॉज झाला. म्हणजे तो संपला. म्हणजे मला मेनोपॉज आहे ही प्रक्रिया कितीही वर्ष चालू शकते. तसंच मला एक विचारायचं होतं, सध्या सोशल मीडिया वगैरेवर पेरीमेनोपॉज वरती बरीच चर्चा आहे. बरोबर. पण आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा पेरीमेनोपॉज म्हणजे काय आणि मेनोपॉजचा काळखंड किती असू शकतो याच्यावर थोडंसं सांगा. नक्की खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण याच्याशी रिलेटेड गोंधळही पुष्कळ कन्फ्युजन्स असू शकतात. तर आता जे आपण बघितलं ना की मेनोपॉज म्हणजे काय, की पाळी बंद होणं, तो साठा संपतो आणि पाळी बंद होते. पण ही काय अचानक होणारी प्रक्रिया नाही, हे मी आत्ताच सांगितलं. तर ते ग्रॅज्युअली व्हेन शी इज इन हर पीक फर्टिलिटी, तिथपासून त्या फर्टिलिटीमध्ये डिक्लाइन होणं, तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे आणि मग ते पिरियड्स टोटली येणं थांबणं, ही जी प्रक्रिया आहे तो कालखंड म्हणजे पेरीमेनोपॉज. राईट. म्हणजे पीक फर्टिलिटी पिरियड हा प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. कोणाच्यामध्ये तो 40शीत सुरू होतो, कोणाच्यात थोडा आधीच असतो. पेरीमेनोपॉजची जी लक्षणं आहेत ती ॲक्च्युअल मेनोपॉजच्या आधी 4-5 वर्ष सुद्धा दिसू शकतात किंवा साधारण 8-10 वर्ष सुद्धा आधी दिसू शकतात. अच्छा. म्हणजे 50 जर आपण वय धरलं तर तो 40-45व्या वर्षी सुद्धा एखादीच्या मध्ये हा सुरू होऊ शकतो, तर अगदी 40शीतही सुरू होऊ शकतो. ओके. तर हे तुम्ही सांगताय, तर आपण पेरीमेनोपॉज मध्ये आहोत हे ओळखण्यासाठी त्याची लक्षणं काय? खूप अगदी मी मगाशी म्हटलं तसा हा कन्फ्युजिंग विषय आहे, त्यामुळे ह्या विषयाला हात घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो आत्ताच आपण म्हटलं की तो एक साधारण 10 वर्षाआधी पण सुरू होऊ शकतो. सो एक सरासरी ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 40शीतल्या स्त्रीला ही लक्षणं दिसू शकतात. मग एक 40शीतली स्त्री जर आपण आता डोळ्यासमोर आणली तर ती कशी असते? शी इज डुईंग एव्हरीथिंग सो एफिशियंटली. ती सगळ्या जबाबदाऱ्या ह्या समर्थपणे पेलत असते. कुटुंबाच्या स्तरावर आहेत, मुलांच्या आहेत, घरातली सिनियर व्यक्ती कोणी असतील तर त्यांच्याशी रिलेटेड आहेत, स्वतःची नोकरी, व्यवसाय हे ती अगदी फ्लुएंटली करत असते. आणि मग अचानक काही वेळेला असं होतं की ह्याच्यामध्ये बदल घडतात. तिला असं जाणवायला लागतं कधी की मी अगदी रात्रीपर्यंत जे सगळं व्यवस्थित काम करते, तर मिड डेलाच कुठेतरी असं वाटतं की आता बास करावं, आता थांबावं, घरी जाऊन झोपावं. म्हणजे तिला फिजिकल एनर्जी, शारीरिक ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या कमी झाल्यासारख्या वाटतात. मानसिक लक्षणं सुरू होऊ शकतात की एकदमच काहीतरी विसरायला होतंय, कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये, चिडचिड होतीये, राग येतोय, रडू येतंय मध्येच. अशी लक्षणं ज्या वेळेला एकदम सुरू होतात ना, आणि ही लक्षणं खूप वेगवेगळ्या लेवलची असू शकतात. यू इमॅजिन एखादी स्त्री ही ऑफिसमध्ये आहे आणि एकदम एफिशियंटली शी इज एव्हरी टाईम लीडिंग द मीटिंग्स, आणि तसं करताना मध्येच ती जर ब्लँक झाली तर. एखादी शिक्षिका आहे, ती शाळेत कॉलेजमध्ये शिकवतीये, 50-100 मुलांसमोर ती आहे आणि तिला एकदम दरदरून घाम सुटलाय, तर काय? तर हे लक्षणं जी आहेत ना यांच्यानी कन्फ्युजन निर्माण होतं, कारण तिला माहीत नसतं की आपल्यामध्ये हे बदल का होत आहेत. कारण देर इज नो अवेअरनेस अबाउट इट. ॲक्च्युली मेनार्की जेव्हा असते की पिरियड सुरू होतात त्यावेळेला तिला कुठेतरी त्याचं शिक्षण मिळालं असतं. शी इज बिंग प्रिपेअर्ड फॉर इट. तिची आई, शाळेतून सांगितलं जातं, त्यामुळे तुला कुठेतरी मुलीला कल्पना असते की आता आपले पिरियड सुरू होणार आहेत, काय व्हॉट नीड्स टू बी एक्सपेक्टेड. तसं पेरीमेनोपॉजच्या काळात ही एक नॅचरल फेज आहे ट्रान्झिशनची, याचं काही तिला प्रशिक्षण नसतं. आणि दुसरं एक त्याच्याबद्दल असू शकतं की डिनायल. कारण जरी काही वेळेला माहीत असलं की ही लक्षणं आहेत मेनोपॉजशी रिलेटेड, पण दॅट वर्ड इज समवेअर रिलेटेड टू मेनोपॉज. आणि मेनोपॉज म्हणजे एजिंगशी रिलेटेड आलं, कुठलं तरी एक पुढची गोष्ट सुरू होतीये. मग 40शीतल्या स्त्रीला असं वाटतं की आत्ताच माझ्यात कसे काय एवढे बदल होतील, ॲम आय मुव्हिंग टुवर्ड्स दॅट फेज, एवढ्या लवकर मी हे सुरू होतंय का सगळं, म्हणून पण डिनायल असतं. आता मागच्या आठवड्यातच एक आत्ता 4 दिवसांपूर्वी एक अशी अराउंड 44-45 ती नेहमीची पेशंट आहे माझ्याकडे आली, म्हणाली की ओटीपोट महिना सगळं व्यवस्थित आहे, पण ओटीपोटावर फॅट डिस्ट्रीब्युशन मला जास्त वाटतंय. सो आय सेड की हो, दॅट इज वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ पेरीमेनोपॉज.
पण नाही, माझे पिरियड्स तर रेग्युलर आहेत, मी कशी पेरिमेनोपॉजमध्ये आहे, म्हणजे तो एक डिनायलचा जो येतो ना. सो युअर क्वेश्चन अगेन इज की त्याच्यात लक्षणं काय आहेत. तर जी लक्षणं मेनोपॉजमध्ये दिसतात तीच पेरिमेनोपॉजमध्ये दिसू शकतात. त्याची इंटेन्सिटी, सिव्हिअरिटी ही काही वेळेला कमी असू शकते, पण तीच लक्षणं दिसू शकतात ह्याची माहिती असणं हे आवश्यक आहे. हॉट फ्लॅशेस फॉर एक्झाम्पल. हॉट फ्लॅशेस म्हणजे केवळ दरदरून घाम फुटणं असं नाही. काही वेळेला एखादीला असं वाटू शकतं की एक गरम लहर येते, अशी बर्निंग सेन्सेशन इज पासिंग थ्रू द बॉडी. दॅट इज ऑल्सो क्वाईट पॉसिबल. सो हे व्हेरिएशन्स असतात, बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की हे त्रास, मेनोपॉज खूप लांब आहे, पण हे त्रास आपल्याला 8-10 वर्षसुद्धा आधी होऊ शकतात, सुरुवात होऊ शकते. याची कल्पना असणं आवश्यक आहे, म्हणजे तो अवेअरनेस असेल की त्याच्या पुढच्या ज्या आवश्यक स्टेप्स आहेत त्या सुद्धा घ्यायला मदत होते. हाच माझा पुढचा प्रश्न आहे की आता अवेअरनेस आला, मला ही लक्षणं दिसत आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला दिसत आहेत, तर पुढे काय करायचं? पेरिमेनोपॉज या स्टेजमध्ये काही काळजी घेतली तर मेनोपॉज हा थोडासा सुसह्य होऊ शकतो का? हो हो, निश्चितच होऊ शकतो तो सुसह्य. मला असं वाटतं त्याच्या आधी जर आपण पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये हे बदल का होतात असं जर आपण लक्षात घेतलं तर कदाचित तो पेरिमेनोपॉजमध्ये जी काळजी घ्यायची आहे त्यांनी मेनोपॉज सुकर कसा होईल हे समजायला मदत होऊ शकेल. सो बेसिकली आपण जे पाहिलं की ह्या काळामध्ये पिरियड्स येणं हे बंद होतं, कमी होत जातं आणि बंद होतं. तर पिरियड्स बंद होणं ही एवढी इथपर्यंत ती प्रक्रिया थांबत नाही. ज्या वेळेला ओव्हरीजमधनं आता फॉलिकल्स मच्युअर होत नाही आहे, तर त्याचा एक परिणाम असा असतो, त्याच्याशी संबंधित जी प्रक्रिया आहे ती अशी असते की त्याच्याशी रिलेटेड हॉर्मोन्सचं जे सिक्रिशन आहे ना, ते हॉर्मोन्सचं सिक्रिशन हेही थांबतं त्या भागातून होणारं. आणि मग त्याचा परिणाम हा त्याच्याशी लिमिटेड नसतो की फक्त ओव्युलेशन पिरियड्स येण्यापुरता लिमिटेड नसतो. त्याचा संबंध शरीरात इतरत्रही, हे जे स्पेसिफिकली इस्ट्रोजन डेफिशियन्सी होते ना, त्याचे रिसेप्टर्स हे शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांवर असतात. इट्स देअर इन युअर बोन्स, इन द स्किन, इन लिव्हर, ब्रेन, हार्ट आणि खूप ठिकाणी असतात. रिसेप्टर्स असतात म्हणजे काय, म्हणजे तिथे इस्ट्रोजन येणं आणि त्या अवयवाच्या कार्यामध्ये मदत करणं हे अपेक्षित असतं. तेव्हा जेव्हा हे होत नाही तर त्यावेळेला त्या अवयवांची जी काही कार्य आहे ती बिघडतात आणि त्यामुळे वेगवेगळे सिम्पटम्स क्रिएट होऊ शकतात. तर ही सिम्पटम्स ज्या वेळेला क्रिएट होतात तर ती खूप वेगही जाणवू शकतात आपल्याला. उदाहरणार्थ आता ड्यूक युनिव्हर्सिटीचा एक रिसर्च पब्लिश झालेला आहे, त्यात त्यांनी असा संबंध लावलेला आहे की जो फ्रोझन शोल्डर हे जे स्त्रियांना होतं, दॅट इज ऑल्सो रिलेटेड विथ दीज चेंजेस. त्यामुळे तोही संबंध आहे. 30पेक्षा अधिक जे आहेत ना ही लक्षणं दिसू शकतात पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज. राईट. आणि हे संशोधन अजूनही सुरू आहे. वी आर लर्निंग न्यू थिंग्स एव्हरी इयर. अगदी अगदी. आणि त्यामुळे ही जी काही व्हेरिएशन्स लक्षणांमधली आहेत ना, ती मोर नोन अशी काही आहेत आणि काही लेस नोन आहेत. मोर नोन आपल्याला जी माहिती आहेत, हॉट फ्लॅशेस आहेत किंवा फटीग आहे, मानसिक लक्षणं आता जे मी म्हटले, युरोजेनायटल काही लक्षणं असतात की युरिनरी सिम्पटम्समध्ये काही बदल होतात, अशी वेगवेगळी लक्षणं ही असतात त्याच्यामध्ये. आणि हे जसं मी एक इस्ट्रोजनच्या लेवलवर काही गोष्टी समजावून सांगितल्या किंवा त्याबद्दल आपण बोललो, तसं आयुर्वेद ह्याच्यामध्ये काय म्हणतो. तर आयुर्वेदाचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या फेजेस या स्त्री जीवनातल्या ह्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये बदल काय होतात आणि का होतात आणि त्याच्यावर काम कसं करायचं हे समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल दर महिन्याची जी आहे त्याच्यामध्येही स्पेसिफिकली तिने स्वतःची काळजी कशी घ्यावी, ह्याचे लाईफस्टाईलमधले बदल कसे असावेत हेही सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ सांगा. उदाहरणार्थ आता त्यावेळेसचे जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत दॅट इज रिलेटेड टू द लाईफस्टाईल इन दोज डेज. आता आम्ही पेशंट्सना काय सांगतो की तुमचं जे डाएट आहे त्याची काळजी घ्या, डोंट ओव्हर ईट किंवा पचायला लाईट फूड असं त्या काळामध्ये घ्या.
विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. आय नो इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन, बट ॲटलिस्ट इफ यू नो अबाउट इट, यू कॅन बी माइंडफुल अबाउट इट, की फिजिकल मेंटल स्ट्रेस कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, किंवा एक थोडं रिलॅक्सिंग टाईम, मी टाईम ज्याला आपण म्हणतो, तो काढणं. ओव्हर एक्झर्शन नको. तसंच एक्सरसाइजही ह्या काळामध्ये आयुर्वेदाने नाही सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत आणि ह्याचं रिलेशन ना आम्ही बघतो पेशंट्समध्ये. जर हे फॉलो केलं नसेल तर काही चेंजेस झालेले हे सुद्धा बघता येतात. राईट. तर आपण, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केलं, नाही, पण नाही, ह्या please. महत्वाच्या गोष्टी होय आहेत. होय होय. तर आता पेरिमेनोपॉज मध्ये काय काळजी घ्यावी म्हणजे Correct. तुमचा मेनोपॉज सुसह्य होईल? करेक्ट करेक्ट. तर पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये जी काळजी घ्यायची आहे ना, ती एकाच लेवलची काळजी असते घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे काही घ्यायला हवंय असं नाही आहे. आता तुम्ही छान सांगितलं की पाळी सुरू असताना आयुर्वेदात काय काळजी घ्यावी हे सांगितलंय, तसंच मेनोपॉजवर आयुर्वेद काय म्हणतो? तर मी आत्ता जसं सांगितलं ना, तसं ज्या फेजेस वेगवेगळ्या आयुर्वेदामध्ये आहेत, त्यावेळेला त्यामध्ये बदल काय होतात आणि कशामुळे होतात हे सांगितलंय. तर पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज ह्या काळामध्ये होतं असं की आयुर्वेदातले जे फिजिओलॉजिकल कॉन्सेप्ट्स आहेत, त्या कॉन्सेप्टमधला वात किंवा वातदोष हा एक अत्यंत डॉमिनंट फॅक्टर आहे. आणि ही जी काही पर्टिक्युलर फेज असते ना, त्याच्यामध्ये हा जो ॲक्टिंग फोर्स असतो, त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होण्याची टेंडन्सी ही खूप क्रिएट झालेली असते. आणि तो इम्बॅलन्स जर झाला, जसं आपण बघितलं की इस्ट्रोजनचं काम हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे शरीरात रिसेप्टर्सनुसार, तसं हा ॲक्टिंग फोर्स आहे ना, याच्या अखत्यारीत शारीरिक आणि मानसिक स्तरावरची वेगवेगळी कामंही येतात. आणि मग ह्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर ही अशा स्वरूपाची जी एक सिम्पटम्स आपण बघतोय मेनोपॉज पेरिमेनोपॉजमधली, ती क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर अकॉर्डिंग टू आयुर्वेद राईट. ह्या काळामधला. तर मला एक सांगा की आता तुम्ही एस्ट्रोजन बद्दल बोललात आणि वेगवेगळ्या, तर मूड स्विंग्स, अँझायटी, हॉट फ्लॅशेस, खूप चिडचिड होणं, वजन वाढणं, या गोष्टी सहजासहजी ऐकण्यात येतात. प्रत्येक बाईचे एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो. काही स्त्रियांसाठी मेनोपॉज अगदी सहजरित्या येऊन जातो आणि काही स्त्रियांना त्याचा प्रचंड त्रास होतो. तर याबद्दल अवेअरनेस वाढला तर मदत होईल का, आणि अवेअरनेस वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? हो, अवेअरनेस वाढला तर मदत ही नक्कीच होणार आहे. अवेअरनेस वाढण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की पहिलं म्हणजे स्त्रीनी स्वतःकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. शी शुड स्टँड अप फॉर हरसेल्फ, की मला काही गोष्टी होत आहेत, मला काही बदल जाणवत आहेत, तर ते बोलून दाखवणं आणि त्याच्यासाठी मदत घेणं हे आवश्यक आहे. त्यानंतर असं आहे की जसं तिचा रोल ह्याच्यात महत्त्वाचा आहे ना, तसं फॅमिली सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. मी तर म्हणेन वर्क लेवलला पण ती जिथे काम करते तिथेही तो सपोर्ट महत्त्वाचा आहे. तर फॅमिली सपोर्ट जेव्हा महत्त्वाचा आहे असं आपण म्हणतो, तर त्यावेळेला फॅमिलीमध्ये तरी कुठे अवेअरनेस आहे ना. हो, त्यांनाही कल्पना नसते की काय होतंय, त्यामुळे हे बदल का होत आहेत, तिची मानसिक जी काही लक्षणं दिसत आहेत ती का दिसत आहेत, हे फॅमिलीलाही कळत नसतं. त्यामुळे जसे हल्ली ANC मध्ये एक अवेअरनेस सेशन्स असतात किंवा ट्रेनिंग सेशन्स असतात फॉर द कपल, की डिलिव्हरीच्या वेळेला काय एक्सपेक्ट करावं, त्यानंतर बाळाची काळजी कशी घ्यावी, याचे ट्रेनिंग सेशन्स असतात. तर मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये फॅमिलीसाठी सुद्धा काही अवेअरनेस सेशन्स हे असणं खूप उपयोगी ठरेल, सो दॅट दे कॅन बी विथ हर. नुसतेच चेंजेस होत आहेत, ती चिडचिड करतीये, मग घरातल्या गोष्टी होत नाहीयेत, घरातलं वातावरण बदललंय, दॅट इज नॉट गेटिंग एनिवेअर ना. पण मग मोकळेपणाने याबद्दल बोलावं का? कारण मी मध्ये एक रेणुका शहाणेंची पोस्ट खूप पूर्वी वाचली की त्यांना 2 मुलगे आहेत, पण त्या मुलांशी त्या बोलतात की मला पाळी आलेली आहे, त्यामुळे माझी चिडचिड होणार आहे, करेक्ट, मला त्रास देऊ नका. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे अनेक वेळा घरात एखादी स्त्री असेल, तिला पाळी असेल तर ती ते लपवते, होय होय, त्याबद्दल ओपनली बोललं जात नाही. अगदी. तर आपण स्वतः, म्हणजे आपले बऱ्याच व्ह्युअर्स स्त्रिया आहेत,
आणि त्या वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत. तर हे ओपनली जे बोलणं आहे ते कसं करावं आणि ते कितपत नॉर्मल आहे? हे अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. हे पहिलं लक्षात घेणं आवश्यक आहे की पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज हा काही कुठला आजार नव्हे. ही एक फेज आहे. जशी तिला पाळी येण्याची सुरुवात झाली, पॉसिबली प्रेग्नन्सी आहे, नंतर पोस्टनेटल पिरियड आहे, तसंच जिची पाळी सुरू झाली आहे तिची पाळी ही नंतर बंद होणार आहे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ही नॅचरल फेज आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल बोललं जाणंच आवश्यक आहे. त्या अनुषंगाने एक मला असं सांगावंसं वाटतं की ही काही तुम्ही म्हणालात की आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सना ह्या दृष्टिकोनातून माहिती मिळणं हे आवश्यक आहे. तर ही गोष्ट जी आहे ही फक्त आपल्या देशापुरती मर्यादित आहे असं मुळीच नाही आहे. हो. ही देशात परदेशात सगळीकडेच वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या हेच सुरू राहिलेलं आहे. म्हणजे बाहेर प्रॅक्टिस करताना अगदी पॅरिससारख्या देशामध्येही आम्ही हे पाहिलेलं आहे. तिथे बाहेर एम वर्ड किंवा हश हश वर्ड अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि पूर्वी अगदी आईशी पण ह्या गोष्टी फार काही बोलल्या जायच्या नाही. त्यामुळे बोलणं हे आवश्यकच आहे. आणि त्यातून कसं आहे ना की मेनोपॉज ही काहीतरी एक तिच्या आयुष्यातलं महत्त्वाचा काळ हा संपतोय आणि ती कमी महत्त्वाच्या फेजमध्ये जाते असाही एक दृष्टिकोन असतो. आणि म्हणून ते बोललं जात नाही खूप. तर ते बोलणं हे खूप आवश्यक आहे. त्याने मदत अशी होईल की तिला कळेल की दिस इज काय होतं. या काळामध्ये स्त्रिया खूपदा स्वतःला दोषी समजतात की काहीतरी माझं चुकतंय, मी कुठेतरी कमी पडतेय आणि माझ्याच बाबतीत हे असं होतंय असं त्यांना वाटत असतं. कारण एस्ट्रोजनचा इफेक्ट मेंटल हेल्थवर सुद्धा आहे तर निश्चित आहे, अगदी निश्चित आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा असं समजेल की आज मी एकटी नाही आहे ह्याच्यामध्ये, माझ्याबरोबर आज लाखो करोडो स्त्रिया ह्यातून माझ्यासारख्या जात आहेत आणि ह्याच्यामध्ये माझा दोष नाही आहे आणि ह्याच्यावर सोल्युशन असू शकतं, हे कळल्याने ना एक मानसिक उभारी खूप होऊ शकते. आणि बेसिकली टेकिंग सम स्टेप्स टुवर्ड्स व्हॉट नीड्स टू बी डन. राईट. तर मला याच अनुषंगाने एक अजून प्रश्न असा पडतोय की वजन वाढतं, म्हणजे मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रीचं वजन 10 ते 12 किलो वाढतं असं मी अनेक ठिकाणी रिसर्चमध्ये वाचलं. बरोबर आहे. तर हे आपल्याला टाळता येतं का? आणि टाळायचं असेल तर ते कसं टाळावं? याचं उत्तर सकारात्मक आहे हे मी नक्की सांगेन. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. आपण कुठेही गेलो की असं नाही, ही ऑफर आहे ती ऑफर आहे, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. हे मी अशासाठी म्हणते कारण मेनोपॉजच्या काळामध्ये जे वजन वाढतं ते काही फक्त एकाच कुठल्या तरी गोष्टीमुळे वाढत नाही. त्याच्यामध्ये एक सगळा विचार करून मग त्याच्यावर सोल्युशन काढणं हे आवश्यक असतं. बेसिकली इस्ट्रोजनचं आपण डेफिशियन्सी आहे त्यामुळे ना फॅट्सचं रिडिस्ट्रीब्युशन पण होतं. पोटावर फॅट वाढण्याची टेंडन्सी वाढते. मसल मास कमी होतो. मसल मास कमी झाल्यामुळे जे बॉडी मेटाबॉलिझम आहे पूर्णपणे ते स्लो डाऊन होऊ शकतं. त्याच्यामुळे साखरेचं अब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. फॅटचं जे कंटेंट आहे ते शरीरातलं वाढतं. जेनेटिक फॅक्टर असू शकतो, लाईफस्टाईल आहे, या सगळ्या गोष्टींचा असल्याने तो एकत्रित विचार करून योग्य प्रकारे एक पर्सनलाइज्ड अप्रोच याच्यासाठी ठेवणं हे आवश्यक आहे. कारण तुम्ही म्हणाल तसं खूप स्त्रियांचं आपण हे ऐकतो की आणि सिरियसली दे आर डुईंग सो मच की त्या रेग्युलर व्यायाम करतायत, त्या डायटिंग करतायत आणि स्टील वजन कमी होत नाही असंही होतं. दॅन इट कॅन बी फ्रस्ट्रेटिंग. त्याच्यामुळे ना याच्यात अप्रोच जो मी म्हटलं पर्सनलाइज्ड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये डाएट म्हणजे फक्त कमी खाणं असं नाही आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की मेटाबॉलिझम योग्य असायला हवं तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आहार विधी विशेषायतन हा एक मोठा कॉन्सेप्ट सांगितला आहे रिलेटेड टू डाएट. तर तिथे मी अगदी सोपं काही सिम्पल गोष्टी अशा सांगेन बेसिक की काय खावं, कधी खावं, किती खावं, ह्या गोष्टींबद्दल माइंडफुल असणं हेही खूप उपयोगी ठरू शकतं. तर काय खावं मध्ये आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अ लिस्ट. मी असं म्हणेन की काय खावं मध्ये पचायला हलका आहार, आपल्या भुकेनुसार, होममेड फ्रेश फूड आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढा तो गरम असावा. मग शेल्फ फूड टाळणं, प्रोसेस्ड फूड टाळणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच. त्याच्या वेळा नियमित असाव्यात. म्हणजे आज एक वेळ, उद्या एक वेळ, हे सतत चेंजिंग ठेवलं ना तर त्याचाही परिणाम हा मेटाबॉलिझमवर होतो.
लेट नाईट डिनर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, नॉट ओनली इन दिस फेज पण ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम जर म्हटलं तर या काळात कुठला तरी एक प्रकारचा व्यायाम हा पुरेसा नसतो. कार्डिओ आवश्यक आहे कारण कार्डियक हेल्थकडेही लक्ष ठेवायचं आहे, पण वेट ट्रेनिंग हे पण ह्या काळामध्ये आवश्यक गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे जो काही एक बोन लॉस होऊ शकतो ना, त्याच्यावरही चेक ठेवायला मदत होते. योगासनांचा उपयोग चांगला होतो कारण त्यांनीही एक स्ट्रेंथनिंग होतं चांगलं, फिजिकल मेंटल लेवलला होतं. आणि किती खावं, आता मी जर विचारलं की तुम्ही किती खाता, तर जनरली काय उत्तर असतं की पोट भरेपर्यंत खातो, राईट. तर मी नेहमी सांगते पेशंट्सना की ही जी पोट भरेपर्यंतची लेवल आहे ना, त्याच्या थोडं आधी थांबावं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी गमतीत नेहमी असं म्हणते की पोट भरेपर्यंत खाणं आणि पोट भरायच्या थोडं आधी थांबणं हा जो काही फरक आहे, ह्या फरकामुळे आमच्यासारख्यांची पोटं भरतात असं आहे. सो इट कॅन लीड टू व्हेरियस एलिमेंट्स असं आहे. हो. आणि झोप ही खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, वजनाशी रिलेटेड. झोप जर व्यवस्थित नाही झाली तर अगेन मेटाबॉलिझम कॅन गेट डिस्टर्ब, ओबेसिटीकडे टेंडन्सी होते. दुपारची झोप ही सुद्धा टाळणं आवश्यक आहे. आणि झोप नाही लागली तर कधीतरी उगाच उठून बिंज इटिंग केलंय असंही होतं. तुम्ही ह्या सगळ्याचा एकत्रित जो उपयोग आहे तो करणं आवश्यक आहे. आणि आयुर्वेदामध्ये काही स्पेशलाइज्ड थेरपीज आहेत, त्याचा उपयोगही याच्यासाठी निश्चित होतो. आणि ह्याचा अगेन मी सुरुवातीला म्हटलं तसंच देयर इज अ डिस्क्लेमर की ह्या सगळ्याचा एकत्रित आणि पर्सनलाइज बेसिसवर उपयोग करणं, कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल कशी आहे हेही बघणं आवश्यक आहे. त्यामुळे हे सगळ्याचा एकत्रित विचार करणं आणि हे लक्षात घेणं की ही एक फेज आहे. त्यामुळे काही दिवस प्रयत्न केला आणि ते झालं असंच होतं असं नाही आहे. यू हॅव टू पुश युअर सेल्फ, यू हॅव टू बी कन्सिस्टंट आणि पेशन्स ठेवणं. असं सगळं केलं तर ही वजन वाढ जी आहे ही आटोक्यात राहू शकते. किती छान सांगितलं. पण तुम्ही झोपेबद्दल मगाशी म्हणालात की झोप महत्वाची आहे, पण अनेक स्त्रिया आपली झोप अफेक्ट होते असंही म्हणतात. रात्री खूप घाम फुटून Correct, किंवा correct. खूप थंडी वाजून त्यांची झोप मोड होते, तर काही स्त्रियांना शौचाला जाण्यासाठी Correct, correct. उठायला होतं, Correct, त्यामुळे correct. झोप मोड होते. आणि काही लोकांना अँझायटी आणि अशा Absolutely. गोष्टींमुळे. तर झोपेचं संतुलन कसं सांभाळावं आणि आयुर्वेद त्याबद्दल काय म्हणतो? नक्कीच खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न. जसं आता ॲज यू सेड की ह्या काही गोष्टींमुळे झोप मोड होते, तसंच मला एक अजून सांगायचं आहे की झोप नाही झाली तर ह्या गोष्टींवरही डायरेक्ट परिणाम होतो. म्हणजे मग ते चक्र आहे. हां, इट कॅन बिकम अ विशियस सर्कल असं आहे. तर आयुर्वेद काय सांगतो, तर आयुर्वेदामध्ये झोपेला आहारा इतकंच महत्त्व दिलेलं आहे, इक्वली इम्पॉर्टंट. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की एक शरीरामध्ये ना इंटरनल एन्व्हायरमेंट आपल्याला बॅलन्स्ड ठेवणं हे महत्त्वाचं असतं, की जेणेकरून कुठल्याही आजारांची बीजं ही रोवली जाऊ नयेत. आत्ता आपण एपिजेनेटिक्स हे ज्याच्याबद्दल बोलतो, दॅट इज द सेम थॉट प्रोसेस. अच्छा. की कुठल्याही सेलच्या भोवतीचं जे एन्व्हायरमेंट आहे ना, ते जितकं चांगलं असेल तर तितके त्या सेलमध्ये जे काही चेंजेस होऊ शकतात विपरीत, ते आटोक्यात राहू शकतात आणि त्यांचं फंक्शनिंग चांगलं होतं. हाच अप्रोच आयुर्वेदाचा आहे. आणि त्यामुळे झोपेमुळे चांगली जर झोप असेल चांगल्या दर्जाची, तर इट इज वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स की हे आरोग्यच ओव्हरऑल चांगलं ठेवण्यासाठी इतकं ते महत्त्वाचं आहे. आणि ऑल्सो काय करता येतं, आणि ऑल्सो एक गोष्ट आहे की झोप नीट नाही झाली तर हायपरटेन्शन सारखे आजार सुद्धा वाढू शकतात की ज्याची ऑलरेडी टेंडन्सी असू शकते ह्या काळात. तर आयुर्वेद काय करतं, ॲज यू सेड की हॉट फ्लॅशेसमुळे सुद्धा झोपमोड होऊ शकते. त्याच्यानंतर युरिनरी इश्यूज आहेत त्यामुळे झोपमोड होऊ शकते. इथे मी असं सांगू इच्छिते की जसं आपण मगाशी सुरुवातीला बघितलं की वात हा एक प्रिडॉमिनंट फोर्स आहे या काळातला. सो इफ यू कीप दॅट इन कंट्रोल तर सिम्पटम्स हे व्हेरिड सिम्पटम्स हे कंट्रोलमध्ये राहायला चांगली मदत होते. आणि ह्याच्यावरची जी एक थेरपी आहे विच इज बस्ती, त्याचा उपयोग हा
मेनोपॉझल आणि पेरिमेनोपॉझल अशा वेगवेगळ्या जे सिम्पटम्स आहेत त्यातले त्याच्यावर खूप चांगला होतो. थेरपी जरी एक असली तरी पर्सनलाइज्ड बेसिसवर त्याचे व्हेरिएशन्स हे आम्हाला करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचा हॉट फ्लॅशेससाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे एक 15 दिवसामध्ये सुद्धा हॉट फ्लॅशेस 50% कमी होण्या इतके रिझल्ट्स आम्ही बघतो. युरोजेनायटल सिम्पटम्स आहेत की आपण म्हटलं तसं युरिनला जावं लागतं, 2-3दा उठावं लागतं, त्यांनी ही झोपमोड होते. ह्याच्यासाठी योनी पिचू हा जो कॉन्सेप्ट आहे दॅट इज अ मेडिकेटेड टॅम्पॉन, त्याचा उपयोग ह्या सिम्पटम्ससाठी खूप चांगला होतो. म्हणजे आमच्याकडे एक आजी येतात, शी केम टू अस इन हर लेट 70s आणि त्यांना असा त्रास होता की त्या इतका त्रास होता की त्या सोशली बाहेर जायचं सुद्धा टाळायच्या. आणि ज्यावेळेला आम्ही ही सिंपल गोष्ट सुरू केली तर त्या त्यांच्याबरोबर स्टॉक ठेवतात आणि स्वतःला लेकीला भेटायला आता अमेरिकेला सुद्धा व्यवस्थित जातात. इतकी ही गोष्ट पण उपयोगी आहे. आणि मी बस्तीचा जो उल्लेख केला ना त्याच्यामध्ये फिजिकल मेंटल सिम्पटम्स रिलीव्ह व्हायलाही होतं. जसं आपण म्हटलं स्ट्रेस अँझायटी आहे तरी झोप लागत नाही. या गोष्टी रिलीव्ह झाल्या तर झोपही बेटर लागणार आहे. आणि शिरोधारा हा जो एक आयुर्वेदातला कॉन्सेप्ट आहे त्याचा उपयोगही याच्यासाठी झोपेसाठीही चांगला होतो. मेंटल सिम्पटम्स रिलीव्ह करण्यासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो त्याचा. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती त्यावेळी ऑब्झर्वेशन करून छान छान गोष्टी आपल्यासाठी निश्चित. लिहून ठेवलेल्या आहेत. निश्चित निश्चित. हाडांची काळजी, मगाशी तुम्ही म्हणालात तसं बोन डेन्सिटी सुद्धा कमी होते कारण एस्ट्रोजनचं तिथे काम आहे. तर हाडांची काळजी कशी घेतली जाते? हाडांची काळजी घेण्यासाठी एक तर मुख्यतः जो व्यायामाचा भाग मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं एक स्ट्रेंथ ट्रेनिंग जे आहे तेही करणं आवश्यक आहे. आणि योगासनांचाही चांगला उपयोग होतो. हे व्यायामाच्या बाबतीत झालं. आणि आयुर्वेद याच्याबद्दल काय सांगतो तर आयुर्वेदामध्ये जो अगेन वातदोष, तर वातदोषाचं जे काम वेगवेगळ्या ठिकाणी आहे बट त्याचं एक ठिकाण शरीरातलं प्राईम जे आहे की ज्याच्या आश्रयाने इट इज देअर एक्झिस्टिंग तो म्हणजे बोन्स आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जर इम्बॅलन्स झाला तर बोन्सची हेल्थही डायरेक्ट एफेक्ट होते. तसंच बोन त्याच्यावर जर आपण काम केलं तर त्याचा उपयोगही डिरेक्टली होतो. अगेन मी ह्या बस्तीचा उल्लेख पुन्हा एकदा इथे का करते की बस्ती ही ओव्हरऑल एखादी पेशंट माझ्याकडे आली तिला मी लाईफस्टाईल चेंजेस सांगितले, काही मेडिसिन्स सांगितली आणि बस्ती ॲडवाईस केलं तर त्याचा इम्पॉर्टन्स इतका आहे की ऑफ ऑल द ट्रीटमेंट प्रोटोकॉल दॅट आय हॅव डिझाईन त्याच्यामधलं 50% क्रेडिट गोज टू बस्ती असे. आणि दिस बस्ती ट्रीटमेंट ही ह्या वातदोषावर डिरेक्टली अफेक्ट करते आणि म्हणून बोन्सच्या हेल्थवर पण डिरेक्ट उपयोग होतो त्याचा. राईट. तर मला एक सांगा की मेनोपॉज नंतर म्हणजे एकंदर मेनोपॉज हा आजार नाही आहे, इट इज अ नॅचरल प्रोसेस जी आयुष्यात होते. पण त्याच्यामुळे आयुष्यात खूप मोठा बदल येतो. तुमच्या शरीराची काम करण्याची कपॅसिटी ही अफेक्ट होते आणि तुम्ही त्याची किती काळजी घेतली तरी कुठल्या तरी मात्रेत होणारच आहे. तर मेनोपॉज नंतर आयुष्य हेल्दी ठेवणं किंवा एक बॅलन्स्ड आयुष्य जगायचं असेल तर काय काळजी घ्यावी? तर याच्यासाठी मुख्यतः मी मगाशी म्हटलं तसं एकतर त्या स्त्रीनी स्वतःकडे लक्ष देणं हे खूप आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला लक्षात येतं की आपण ह्या कुठल्या बदलांमधून जातोय त्यावेळेला हे पहिलं म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणं हे आवश्यक आहे. कारण लेट युअर फिजिशियन डिसाईड की व्हॉट इज करेक्ट फॉर यू. कारण या गोष्टीमध्ये ना या फेजमध्ये वेगवेगळे आव्हानंही असू शकतात. तर त्याच्या दृष्टीने एक स्क्रीनिंग होणं हे आवश्यक असतं. म्हणजे आमच्याकडेही पेशंट आले की पहिलं म्हणजे आम्ही स्क्रीनिंग जे आवश्यक आहे त्याच्या एक प्रोटोकॉलनुसार ते करून घेतलं जातं आणि मग त्यांना एक लाईफस्टाईलनुसारचा गायडन्स देणं हे आवश्यक आहे. दॅट नीड्स टू बी पर्सनलाइज्ड. कारण या गोष्टी ज्या आहेत ना या अशा तऱ्हेने अवलंबून असतात वेगवेगळ्या गोष्टींवर की मगाशी आपण म्हटलं तसं 30पेक्षा अधिक लक्षणं जरी असतील तरी ती काही प्रत्येकीला सारख्याच दर्जाची होतात, सगळीच होतात असं नाही. का काय कारण जन्मापासून तिची मुळात तब्येत कशी राहिलेली आहे, तिने स्वतःची काळजी कशी घेतली आहे, मेडिकल हिस्ट्री काय आहे,
फॅमिली हिस्ट्री काय आहे, आत्ताची लाईफस्टाईल काय आहे, या सगळ्यावर अवलंबून हे असतात होणारे बदल पुढचे. त्यामुळे त्या अनुषंगानेच आत्ताचे लाईफस्टाईल चेंजेस हे सांगणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की ही जी काही फेज आहे ना, ही फेज आता मेनोपॉज झाला म्हणजे आता हे बदल थांबले असं नसतं. कारण तो वाताचा जो इम्बॅलन्स आहे त्याची होण्याची टेंडन्सी ही कायमच राहणार आहे. हो. इस्ट्रोजन डेफिशियन्सी ही कायमच राहणार आहे. म्हणून लाईफस्टाईलमध्ये या ट्रीटमेंट पार्टमध्ये काय केलं जातं काळजी घेण्यासाठी, म्हणून की ॲक्टिवली आम्ही नेहमी सांगतो की वी विल बी देअर विथ यू ॲक्टिवली फॉर सम पिरियड. तो काळ 2-3 महिन्याचा असू शकतो. आणि पॅसिव्हली विथ यू इन द फॉर्म ऑफ लाईफस्टाईल गायडन्स. उदाहरणार्थ एखादीला झोपेच्या खूप तक्रारी आहेत, मूड स्विंग्स आहेत, खूप सिव्हिअरली आहेत, तर आपण शिरोधाऱ्याच्या त्यावेळेस त्यांना एक हे सांगू शकतो ट्रीटमेंट. आणि त्यानंतर त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही अभ्यंग करा. तर अभ्यंग म्हणजे साधारण असं वाटतं की काय अंगाला तेल लावणं, मसाज असं वाटू शकतं. तर मी एक क्विकली असं सांगू शकते, ह्याच्याबद्दल सांगू इच्छिते कारण ही खूप महत्त्वाचा हा प्रोटोकॉल आहे की आयुर्वेदामध्ये याचं जे महत्त्व सांगितलं आहे ना त्याचा व्हेरीड ब्रॉड आस्पेक्टनी उपयोग आहे. काय सांगितलं आहे, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातः दृष्टीप्रसाद पुष्टी आयुः स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत. हे सगळं मी त्याची आता लिस्टच वाचली. म्हणजे काय पहिलं काय सांगितलंय की नित्यम म्हणजे हे नियमित असावं. अभ्यंग काय करतो, नित्यम जरा, जरा म्हणजे काय वार्धक्य. सो एजिंग प्रोसेस ही ते कमी ठेवू शकतो, आटोक्यात ठेवू शकतो. श्रम म्हणजे फिजिकल आणि मेंटल लेवलला असणारा स्ट्रेस, अगेन रिलेटेड टू मेनोपॉज अँड पेरिमेनोपॉज. वातावर डायरेक्ट इफेक्ट आहे अभ्यंगाचा. एक विजनशी रिलेटेड चांगला उपयोग सांगितलेला आहे. स्लीप क्वालिटी, स्वप्न म्हणजे स्लीप क्वालिटी चांगली असू शकते. त्वचा चांगली असू शकते, म्हणजे फक्त त्वचेचं ड्रायनेस कमी होणं असं नाही आहे, जे एक स्किन टायटनिंग पण इफेक्ट आपल्याला एक्सपेक्टेड आहे तो आहे. त्याच्यानंतर दृष्टीप्रसाद पुष्टी आयुः स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत. दार्ढ्य म्हणजे काय, दार्ढ्य म्हणजे स्ट्रेंथनिंग ऑफ द टिश्यूज. मग तिथे मगाशी हे आपण जे बोललो ना, मसल स्ट्रेंथनिंग हवं आहे, बोन्सची हेल्थ चांगली हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. रिलेटेड टू वॉट, पहिला शब्द काय आहे, नित्यम. नित्यम म्हणजे इट शुड बी रेग्युलरली. नाही तर जनरली मसाज घेऊन काय वाटतं, छान वाटलं, रिलॅक्स वाटलं, वाटणारच आहे. पण जर हे एवढे ब्रॉड स्पेक्ट्रमचे इफेक्ट्स एक्सपेक्टेड असतील तर तेही रेग्युलरली घेणं आवश्यक आहे. म्हणजे लाईफस्टाईल सांगताना आम्ही काय करतो की मग तुम्ही थोडे दिवस शिरोधारा घ्या आणि नंतर सी टू इट की थोडं रेग्युलरली तुम्ही मसाज घ्या. तुम्हाला फुल अगदी सगळं नाही जमलं, हातापायाला तेल लावा, दॅट कॅन ऑल्सो हेल्प यू असं आहे. आणि वेळेच्या दृष्टिकोनातून म्हटलं ना तर आय ऑलवेज फील की एव्हरीवन हॅज टू वे द प्रोज अँड कॉन्स. की जर काळजी वेगळी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे इफेक्ट्स काय होणार आहे, त्याच्या तुलनेत आपण वेळ काढला तर काय बेनिफिट होतील असं बघणं ही आवश्यक आहे. म्हणजे प्रायोरिटाइज करणं महत्त्वाचं. प्रायोरिटाइज युअर सेल्फ. यू हॅव ऑलवेज पुट युअर सेल्फ ॲट द बॉटम ऑफ युअर प्रायोरिटी लिस्ट. आणि कधी कधी तर लिस्टमध्येच नसतो आपण त्याच्या, असं आहे. त्यामुळे नंतर ज्या वेळेला आम्ही पॅसिव्हली हात सोडतो ना त्यावेळेला तुम्ही जे काही करताय यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, आधी जर 8 दिवसाचा कोर्स केला असेल बस्तीचा तर आम्ही छोटे किट्स देतो. तुम्ही 8 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा त्या मात्रा बस्तीचा घरी उपयोग करू शकता. मग अलॉंग विथ युअर फूड, युअर अदर लाईफस्टाईल हॅबिट्स, त्या लहान गोष्टी जर इन्कॉर्पोरेट केल्या ना तर ती फेज तुमचं पुढचं, वी आर स्पीकिंग अबाउट 1/3 ऑफ द लाईफ ऑफ विमेन. हो. पेरिमेनोपॉज मेनोपॉज झाला म्हणजे पुढे किती आयुष्य शिल्लक आहे ना तिचं. हो हो. सो ती क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन ठेवायलाच पाहिजे. पेरिमेनोपॉज म्हटलं तर त्याच्याही पेक्षा जास्त काळ आहे, मोर दॅन 1/3. आणि खरं तर स्त्रियांचं म्हणजे हे मी माझ्या पर्सनल, तुम्ही मला सांगा मी चुकते का, माझ्या आज्यांना मी पाहिलं, आईला पाहिलं, मेनोपॉज नंतर अचानक तब्येत ढासळते. अगदी ठणठणीत आणि इंडिपेंडंट असलेली बाई जी असते तिला अचानक आजार होतात, अचानक तिचा डिपेंडन्स वाढायला लागतो किंवा चालायला त्रास होतो, वाक येतो. तर मेनोपॉज होऊन गेल्यानंतर एका स्त्रीच्या आरोग्यात काय आव्हानं येतात?
आता आरोग्यात काय आव्हानं येतात ह्याच्याबद्दल आपण सिम्पटम्सबद्दल तर बोललोच आहोत की शारीरिक आणि मानसिक स्तरावर तिला वेगवेगळी आव्हानं येतात. या बरोबरीने असं होतं की तिला काही विशिष्ट आजारांची सुरुवात ह्या काळामध्ये होऊ शकते. हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, कार्डियाक डिसऑर्डर आहे, थायरॉइड डिसऑर्डर आहे, आणखीन काही असे वेगवेगळ्या आजारांची ती प्रोन झालेली असते त्याच्यासाठी या काळामध्ये. त्यामुळे तिचं मॉनिटरिंग हे आवश्यक आहे. आणि मगाशीच आपण बोललो तसं तिने स्वतः त्याबद्दल माइंडफुल राहणं हे खूप आवश्यक आहे की मला जर काही होतंय तर त्याकडे दुर्लक्ष न करता ते सांगणं, घरी सांगणं, वैद्यकीय सल्ला घेणं हे आवश्यक आहे. नाहीतर ते निसटू शकतं आणि त्याच्या बरोबरीने हे आजार मुळात ज्यांना आहेत त्याचंही प्रमाण वाढू शकतं. म्हणजे अगदी मानसिक अस्वस्थता ज्यांना असेल की मेंटल इल हेल्थ आहे तर तेही प्रमाण वाढू शकतं या काळामध्ये. तर ते लक्ष ठेवणं हे आवश्यक आहे. आणि याच्या बरोबरीने कॅन्सरसारखे काही मोठ्या आजारांचं निदानही निसटू शकतं. पोस्ट मेनोपॉज ब्लीडिंग होणं अपेक्षित नाही आहे. तर तिचं मेनोपॉज झाला, वर्ष होऊन गेलं, पाळी आता आली नाही आहे, त्यानंतर काही काळाने वर्ष, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी थोडं ब्लीडिंग झालं, स्पॉटिंग झालं तर असं असण्याची किंवा होण्याची टेंडन्सी आहे की जर थोडंच झालं असेल कुठल्या तरी कारणामुळे ते काय मेन्शन करायचे. असं झालं तर कदाचित ती एंडोमेट्रियल कॅन्सरची सुरुवात आहे आणि त्या काळात ते डायग्नोसिस मिस झालं असंही होऊ शकतं. ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग झालं म्हणजे तेच असेल असं नाही आहे, बट देयर इज अ हाय पॉसिबिलिटी. त्यामुळे ते तपासून घेणं हे आवश्यक आहे. तसंच पेरिमेनोपॉजमध्ये जी काही वेगवेगळी लक्षणं असतात की पर्टिक्युलरली ब्लीडिंग हे कधी खूप हेवी पण असू शकतं. तर दॅट कॅन बी जस्ट अ पार्ट ऑफ पेरिमेनोपॉज. त्या काळात फटीग असू शकतो, ब्लोटिंग असू शकतं, कुठेतरी पोटात ओटीपोटात दुखतंय असं असू शकतं. तर हे जसं पेरिमेनोपॉजचं एक लक्षण आहे ना तसंच ते ओव्हॅरियन कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं. सर्वायकल कॅन्सरमुळे सुद्धा कुठेतरी पेन होणं, थोडं ब्लीडिंग स्पॉटिंग होणं, ब्रेस्टमध्ये सोअरनेस आहे, दुखतंय, तर ते ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत पण असू शकतं, पेरिमेनोपॉजशी पण निगडीत असू शकतं. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं पहिलं एक वैद्यकीय सल्ला घेणं, योग्य वेळेला स्क्रीनिंग करून घेणं हे आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे चाचण्या वेळोवेळी करा, डॉक्टरना वेळोवेळी भेटा आणि नुसतं काहीतरी होतंय ते असंच झालंय म्हणून अंगावर काढू नका. म्हणजे ते दुर्लक्ष असेल, कधीतरी डिनायल असतं, कधी आळस असतो, कुठल्याही गोष्टी असू शकतात. सो जस्ट प्रायोरिटाइज युअरसेल्फ. हे किती महत्वाचं आहे की प्रत्येक प्रश्नाचं तुमचं जे उत्तर आहे त्यात स्वतःची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही खंबीरपणे उभे राहिला तर बाकीच्या गोष्टी. एक्झॅक्टली. वी कॅनॉट जस्ट ब्लेम की लक्ष दिलं जात नाहीये. स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि हेही तितकंच खरं आहे की आतापर्यंत ती जबाबदारी सगळ्यांची घेत असते कुटुंबातले, त्यामुळे इतरांनाही कोणाला सवयच नसते की तिची जबाबदारी घ्यायची. असं आहे. ह्यात तुम्ही म्हणालात तसं स्वतःची काळजी घ्या, प्रायोरिटाइज युअरसेल्फ. पण एक मानसिक स्वास्थ्य तुम्ही म्हणालात तसं जर तुम्हाला मेंटल इलनेस असेल तर तोही जास्ती वाढू शकतो. पण तसंच त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल काय? मेनोपॉज झाला म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं नसतं. त्यानंतरही तुम्हाला एक आजकाल लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला एक बराच काळ जगायचं आहे, इंडिपेंडेंट राहायचं आहे आणि चांगल्या आरोग्यात राहायचं आहे. तर ती क्वालिटी ऑफ लाईफ कशी मेंटेन करावी? आपण हे मानसिक स्वास्थ्याशी निगडीत ज्या वेळेला बोलतोय ना तर मुळात मला वाटतं असा तुमचा पहिला अप्रोच होता की त्याचा परिणाम काय होतो. बरोबर ना? तर परिणाम मानसिक अस्वास्थ्याचा असा होतो की मुख्यतः त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा तिच्या कुटुंबावर होतो. कारण शेवटी ती ओपन अप पण जास्तीत जास्त तिथेच होते ना. मग तिची ती चिडचिड असेल, त्रागा असेल किंवा तिचं बोलणं, काही वेळेला असं होतं ना की ती बोलतीये पण ते बोलतानाच तिला चटकन असं जाणवतं किंवा बोलल्या क्षणी तिला असं जाणवतं की मी हे बोलायला नको होतं. बट शी डझंट हॅव कंट्रोल ओव्हर दॅट. शी फील्स पॉवरलेस. आणि म्हणून मग अशी जे आपण म्हटलं ना की घरातल्यांनी त्याच्यावर लक्ष देणं हे आवश्यक आहे. म्हणजे अगदी एक बोलकं उदाहरण माझ्याकडे असं होतं की काही वर्षांपूर्वी एक माझी पेशंट तिच्या मैत्रिणीच्या मुलींना घेऊन आली
आणि ती असं म्हणाली की आम्हाला कळतच नाही घरात काय चाललंय, की आई इतकी वेगळी वागतीये, घरात सारखी चिडचिड, भांडण, आकांड तांडव, आम्हाला आता घरात राहणं अशक्य होतं असं वाटतंय, तर तुम्ही जरा समजवा तिला. तेव्हा मी तिला सांगितलं की तिला मी समजावीन, पण हे असं असं आहे, तुम्हीही तिला सपोर्ट करा. त्यामुळे हा जो एक तिचा परिणाम होतो ना ह्या अस्वास्थ्यतेचा, मानसिक अस्वास्थ्यतेचा, त्याचा कुठेतरी तिच्यावरही परिणाम होतो, कारण तिला गिल्टी वाटतं ह्या गोष्टींबद्दल. तिला समजत असतं की हे व्हायला नकोय, आणि कुठेतरी तिच्याकडनं त्या सगळ्या जबाबदाऱ्या इतरही जितक्या फ्लुएंटली एफिशियंटली आधी व्हायच्या त्याही कमी होत असतात आता. त्यामुळे ऑल्सो शी फील्स गिल्टी अबाउट इट. त्यामुळे तो एक मानसिक जो आस्पेक्ट आहे त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर जास्त घरीच होतो. स्वतःवर तर तिचा होतोच होतो, एकटं वाटतं, नंतर कामाच्या ठिकाणीही तो परिणाम होऊ शकतो तिचा. हो, तिची क्वालिटी ऑफ लाईफ आणि बरंच आयुष्य उरलेलं आहे. मेनोपॉज म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर त्या क्वालिटी ऑफ लाईफवर तिचा अप्रोच स्वतःकडे पाहण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा कसा असावा आणि तिच्याकडे पाहण्याचा परिवाराचा अप्रोच कसा असावा, याबद्दल थोडंसं अजून सविस्तर सांगा. हो, नक्कीच सांगेन. मी म्हटलं तसं एकतर फॅमिली सपोर्ट तिला यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, आणि जसा मेंटल लेवलला आहे ना तसा शारीरिक लेवलला सुद्धा तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तिला व्यायाम करायचा आहे माहिती आहे, पण करवत नाही आहे. तिला स्नायूंमध्ये रिजिडिटी आहे, पेन आहे, तर शी नीड्स अ पुश, शी नीड्स हेल्प टू टेक बेबी स्टेप्स. अशा स्वरूपाचे मदत हे परिवाराकडनं जसे मेंटल हेल्थच्या बाबतीत हवेत तसे तिला ह्या लेवललाही हवेत. आणि जे मगाशीही आपण बोललो की ओव्हरऑल या फेजकडे असं पाहिलं जातं की स्त्री जीवनातलं एक महत्त्वाचं पर्व हे संपतंय, किंवा महत्त्वाचा भाग हा संपून आता पुढचा तिचा भाग जो आहे त्याला फारसं महत्त्व नाही, असं न बघता तिने स्वतःचाही अप्रोच त्याच्याकडे पाहण्याचा हा बदलला पाहिजे. आपण आज वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. ते बोलायलाच पाहिजे. शी शुड बी इंडिपेंडेंट, तिला सगळीकडे सारखे हक्क मिळायला पाहिजेत. ज्यावेळेला आपण एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो तर त्यावेळेला तिची हेल्थ हा एम्पॉवरमेंटचा पाया आहे. त्यामुळे आणि इफ यू लुक ॲट दिस फेज ना, पेरीमेनोपॉझल फेज ही 40च्या आसपास जर आपण पाहिली तर ती त्या स्त्रीच्या करिअरमधलाही एखादा पीक पिरियड असू शकतो. त्यावेळेला जर तिला हे सगळ्या त्रास सुरू होतात तर आतापर्यंत तिने घेतलेली मेहनत ह्याच्यावरही परिणाम होऊ शकतो, आणि जिथनं तिला खरं तर पुढे उभारी धरायची आहे तो अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे या ओव्हरऑल तिच्या हेल्थबद्दलचा दृष्टिकोन, ह्या काळात घेण्याच्या काळजीबद्दलचा दृष्टिकोन हा बदलणं आवश्यक आहे. आणि मी म्हटलं तसं हा पर्वाकडे तिने वेगळ्या पद्धतीने बघितलं जाणं आवश्यक आहे, की आता तिने एक स्वतःची मध्ये एक तर स्वतःची काळजी घेणं, स्टेप्स घेणं आणि त्याकडे तसं बघणं, म्हणजे केवळ मेनोपॉज म्हणजे काहीतरी एजिंगशी रिलेटेड असं न पाहता आता तिला जास्त अनुभव आहे, ती जास्त अनुभवी झाली आहे, ती अधिक सुज्ञ झाली आहे, तिच्यामध्ये ॲक्सेप्टन्स पॉवर इन अ पॉझिटिव्ह वे हा वाढला आहे. त्यामुळे एक नवीन रूप घेऊन ह्या तिच्या पुढच्या चांगल्या पर्वामध्ये ती वेगळ्या पद्धतीने प्रवेश नक्की करू शकते. शी कॅन रिइन्व्हेंट हरसेल्फ. शी कॅन रिइन्व्हेंट. मी इथे शी नीड्स टू पुश द रिसेट बटन असं म्हणते. ॲब्सोल्युटली. त्यामुळे रिसेट विथ ग्रेस असं आपण ह्याला निश्चित म्हणू शकतो, आणि ते नक्की पॉसिबल आहे. हे किती तुम्ही छान आणि सकारात्मक रीतीने एका अशा विषयाबद्दल बोललात की ज्याच्याबद्दल बोललं जात नाही, आपण ते लपवतो. त्यामुळे हे ऐकून आपल्याकडे जे व्ह्युअर्स आहेत, ज्या स्त्रिया आहेत त्या स्वतःकडे वेगळे तऱ्हेने पाहतीलच, पण जे पुरुष आपल्या कार्यक्रमामध्ये ट्यून इन होतात ते सुद्धा आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांकडे एका वेगळ्या तऱ्हेने पाहतील अशी आशा आपण करू शकतो. मी आता एक क्विक फायर करणार आहे. मी तुम्हाला पटपट प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची पटपट उत्तरं द्यायची आहेत. ओके. मेनोपॉज म्हणजे आजार का? निश्चितच नाही. मेनोपॉज हा आजार नाही. मेनोपॉज झाला म्हणजे आयुष्य संपलं? निश्चितच नाही. आता काही काळापूर्वी या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. मानसिक आधार किती महत्वाचा? खूप महत्वाचा आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी हा पॅरलल जातात, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. प्रत्येक महिलेला सारखीच लक्षणं दिसतात का? नाही.
मेनोपॉज नंतर व्यायाम करू नये, खरं की खोटं? अजिबात नाही. व्यायाम हा निश्चितपणे खूप आवश्यक घटक आहे. मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं असतं का? नाही, व्यायाम उपयोगी ठरतो का? निश्चित उपयोगी ठरतो. कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा? 100% जास्त काही असेल तर तो तितका महत्त्वाचा आहे. बदल शरीरावर की मनावर जास्त होतात? दोन्हीवर इक्वली होऊ शकतात. दॅट डिपेंड्स ऑन अ लॉट ऑफ थिंग्स, की तिचं पूर्वीच्याही गोष्टी कशा राहिलेल्या आहेत आणि आत्ताच्या. डॉक्टरांचा सल्ला की घरचे उपाय? डॉक्टरांचा सल्ला केव्हाही खूप महत्त्वाचा. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हा विषय इतका छान समजावून सांगितलात, त्याबद्दल आभार. तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले, 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा. धन्यवाद. कालनिर्णयाच्या तर तुम्ही लेखिका आहातच, त्यामुळे कालनिर्णयकडनंही तुम्हाला एक खास भेट. खूप खूप धन्यवाद. अशाच विविध गप्पा ऐकण्यासाठी कालनिर्णयच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करायला मात्र विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये आपली लवकरच भेट होणार आहे, पण तोपर्यंत नमस्कार.